नमस्कार मित्रांनो, 30 वर्षानंतर तयार होत आहे कालसर्पयोग. कुंभ राशी लोकांना 30 मार्च 2025 रोजी तयार होत आहे कालसर्पयोग. तुम्ही करोडपती होणार आहात. होय मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी 30 मार्च 2025 एक महत्त्वाचे आणि दुर्मिळ घटना घडणार आहे. कालसर्पयोगाचा प्रभाव विशेष म्हणजेच हा कालसर्पयुक्त 30 वर्षानंतर सिंह राशीसाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. काही लोक याला घाबरतात, पण हा राजयोग जर योग्य प्रकारे साधला गेला तर काही शुभचिन्ह नव्हे तर प्रचंड लाभदायक सुद्धा ठरू शकतो. आता कालसर्पयोग म्हणजे काय? कालसर्पयोग हा एक शक्तिशाली ज्योतिषीय योग आहे. जेव्हा सर्व ग्रह राहू केतूच्या दरम्यान अडकतात, हे योग्य सामान्यात कष्ट, अडचणी आणि अज्ञात भय निर्माण करतो. पण कुंभ राशीच्या बाबतीत यावेळी यांचे रूपांतर सिद्धी, समृद्धी आणि राज्ययोगात होणार आहे. आता काय विशेष आहे या 29 मार्च 2025च्या रोजी? कालसर्पयोगात यावेळी राहू सिंह राशीच्या लाभस्थानात 11वं घर आहे आणि केतू धनस्थानात म्हणजेच 5व्या घरात आहे. सर्व ग्रह हे राहू आणि केतू तुमच्या मध्यावर असतील, तर गुरु, वृश्चिक आणि शनी कुंभ राशीत यांचे विशेष दृष्ट सहयोग कुंभ राशीला धन आणि समृद्धी देणार आहे. मंगळाचा सप्तम दृष्टी लाभस्थानावर कुंभ राशीच्या आर्थिक क्षेत्राला मोठा नफा होणार आहे. आता सिंह राशीचे संपूर्ण भविष्य आणि परिणाम काय आहेत ते पाहूया. आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल, धनयोग, हे करोडपती होण्याची शक्यता आहे. तुम्ही आता यातून मूलवर्धन होईल. रिअल इस्टेट, शेअर मार्केट, करन्सी, स्टार्टअपमध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. काही कुंभ राशीचे लोक लॉटरी, सोल्युशन, अचानक मिळालेल्या मोठ्या व्यवहारामुळे करोडपती बनतील. ज्या लोकांचे धनस्थान आणि लाभस्थान प्रबळ आहे त्यांच्यासाठी हा काळ सोन्याचे पर्व ठरेल. काही प्रभावात क्षेत्र आहे तर जाणून घेऊया. कन्स्ट्रक्शन व्यवसाय, शेअर मार्केट आणि ट्रेडिंग, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, आयात निर्यात, सरकारी कंत्राट, बांधकाम, पॉलिटिक्स, सोने चांदी, रत्न विक्री, गृह व्यवसाय, राजकीय, सामाजिक आणि नेतृत्व या क्षेत्रात मोठा सन्मान होईल. कुंभ राशीच्या अगोदरच राज्य म्हणून ओळखली जाते आहे. प्रभाव वाढल्यामुळे कुंभ राशीचे लोक राजकीय आणि समाजसेवेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात. नवीन संपर्क, पुढारी मंडळी वरचीच आशीर्वाद मिळतील. काही लोक पदवी, पुरस्कार, लोकसंग्रहात प्रचंड वाढ अनुभवतील. विदेश संधी व स्थायिक होण्याची शक्यता राहू लाभस्थानात असल्याने कुंभ राशीच्या लोकांना विदेशात मोठ्या व्यवसायाच्या संधी मिळतील. विदेशी गुंतवणूकदार, मल्टीनॅशनल कंपन्या यांच्याशी व्यवहार फायद्याचे ठरतील. विदेश गमनासाठी मंजुरी, येथे स्थायिक होण्याची संधी मिळेल. इंटरनॅशनल ट्रेडर्स प्रोजेक्ट्स सहज मिळतील. अचानक घडणारे परिवर्तन, जे प्रोजेक्ट किंवा डील्स दीर्घकाळ अडकले होते ते एकदम मिळून फायदेशीर होतील. काहींना पूर्वजांची संपत्ती, कोर्ट केस जिंकल्यामुळे अचानक धनलाभ मिळेल. प्रभावशाली व्यक्तींशी, ज्यामुळे आर्थिक व व्यावसायिक उलथापालथ घडेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती, कुंभ राशींच्या आरोग्यावर थोडा ताण येऊ शकतो, पण विशेषतः मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. स्ट्रेस आणि मॅनेजमेंट, ध्यान आणि प्राणायाम करणे गरजेचं आहे. रक्तदाब, हृदयविकार व सायकोलॉजिकल स्ट्रेस याची काळजी घ्या. आता काय काळजी घ्याल आणि काय उपाय कराल हे बघूया. कालसर्पयोग निवारण हे पूजा, त्र्यंबकेश्वर, महाकालेश्वर किंवा केदारनाथ इथे कालसर्प शांती पूजा केली जाऊ शकते. 30 मार्च 2025 रोजी नागदेवतेची पूजा करा. राहू आणि केतूचा उपाय: काळ्या कपड्याचे दान करा, काळ्या उडदाचे दान करा, काळे तीळ व लोखंडाचे दान हे सोमवारी व शनिवारी करा. कालभैरव मंदिरात अभिषेक करा आणि विशेष मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. प्रत्येक दिवशी 108 वेळा म्हणा. महामृत्युंजय मंत्राचा दिवसातून 21 वेळा किंवा अधिक वेळा जप करा. ओम रहावे नमः किंवा ओम केतवे नमः राहू केतूचा बीज मंत्राचा जप करा. कुंभ राशीच्या विशेष उपाययोजना कधी होईल याचा प्रभाव: कुंभ राशीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव, आत्मविश्वास व लोकांना आकर्षित करण्याची क्षमता, स्पष्ट बोलणे, परंतु संयमी आणि रणनीती
पूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. क्रांतिकारी बदलांसाठी सज्ज राहा. परिस्थिती जलद बदलेल. आता काही विशेष सूचना आहेत. हट्ट आणि अहंकार टाळा, अन्यथा संधी गमावण्याची शक्यता आहे. शुभ मुहूर्त पाहूनच गुंतवणूक आणि मोठा निर्णय घ्या. ज्येष्ठांचा सल्ला व लोकांची मदत घ्या. 30 वर्षांनी मिळणारी संधी आहे. योग्य दिशा व उपायांनी हे कालसर्पयोग कुंभ राशीला राजा बनवून देतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून स्वामी